तर नमस्कार मित्रांनो, हवामान खात्याचे धोक्याचा इशारा जारी केला असून महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक अतिशय तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। तो नेहमीच्या वेगापेक्षा तब्बल 4 पटी अधिक वेगाने महाराष्ट्राच्या दिशेकडे सरकू लागलेला आहे। अमेरिकेने आणि भारतीय हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज हा सामान्य नाहीये, तर तो एका मोठ्या संकटाची चाहूल देणारा आहे। कारण गेल्या 12 वर्षांमध्ये महाराष्ट्राने अशी हवामान प्रणाली कधीच पाहिली नव्हती। भयानक संकट आता आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे। आता शनी हवामान खात्याने जो तातडीचा इशारा दिला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे, कारण गेल्या 2 दिवसांमधून पंढरपूर, सोलापूर भागामध्ये विजांचा कडकडाट जोरजोरात झाला होता। तो एक तर केवळ ट्रेलर होता, कारण आता खरी सुरुवात होत आहे। कारण काही तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 72 तास सतर्कतेचा इशारा जारी केलेला आहे। जिल्ह्यांच्या अधिकृत यादीत देखील जारी केलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तर 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तर 11 जिल्ह्यावरून या महासंकटाचा थेट प्रभाव पडणार आहे। निसर्ग रौद्र रूप धारण करत आहे। हे संकट जिल्ह्यापर्यंत मर्यादित नसणार आहे, तर तो हवामान खात्याच्या स्पष्ट केलेला आहे। ढगफुटी जबरदस्त फटका बसणार आहे। पावसाचा रंग देखील बदलला जाईल। आकाशाचा पूर्णपणे काळा होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विजांचा तांडव पाहायला मिळेल। हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार सॅटेलाइट रिपोर्टनुसार स्पष्ट झालेलं आहे की भारतीय केवळ पाऊस येत नाहीये, तर तो महाकाल चक्रवादळ झेपवत आहे। मुंबईच्या दिशेकडून वारे थेट राज्याच्या मध्यवर्ती भागाकडे सरकू लागलेले आहेत आणि वाऱ्यांची दिशा ही अत्यंत भयानक आहे आणि हे वारे एका वादळाप्रमाणे एका जिल्ह्याकडून तर दुसऱ्या जिल्ह्याकडे प्रवेश करत आहेत। हे वारे ज्या मार्गाने प्रवेश करत आहेत त्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या काही तासांमध्ये परिस्थिती पूर्णपणे पलटून जाईल। हे वारे थेट कोकण किनारपट्टीवरून सह्याद्रीच्या रांगा ओलांडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। याचाच अर्थ असा आहे की काही तासांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचा तांडव होणार आहे। चक्रीवादळाची प्रणाली इतकी तीव्र आहे की ज्या दिवशी हे वारे वाहतील तिथेच ढगफुटी शक्यता निर्माण होऊ शकते। मग कोणत्या दिशेने हे प्रवेश करणार आहेत आणि आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा धोका वाढणार आहे याची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वांनीच पूर्ण व्हिडिओ पहा। डोंगराळ भागामधून परिस्थिती आणखी भयानक होऊ शकते, कारण मुंबईच्या समुद्रकिनारी असलेल्या वातावरणामध्ये अचानक बदल झालाय आणि हे वारे थेट सह्याद्रीच्या घाटांकडे सरकत आहे। हे वारे जेव्हा अरबी समुद्राकडून येतात तेव्हा ते कोकण किनारपट्टीला धडकतात आणि कोकणाच्या डोंगराळ भागातून हे वारे सह्याद्री ओलांडतात, तेव्हा त्यांचा वेग हा दुप्पट होतो आणि हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या मध्यवर्तीय भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या दिशेने झेपावले जात आहेत। एका चक्रीवादळासारखी हवामान प्रणाली सक्रिय होत आहे, जी आता महाराष्ट्राची 15 जिल्ह्यांमध्ये विळखणार घालणार आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये ताशी 80 तर 100 किमी वेगाने धडकतील। हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रावरती एक महासंकट घोडावत येत आहे। मुंबईच्या दिशेकडून पावसाचे वारे एखाद्या चक्रीवादळासारखे झेपावले जात आहे, त्यामुळे नैसर्गिक संकट निर्माण होईल। बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या 2 हवामान प्रणालीचा संगम होत आहे। मुंबईच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या हा कमी दबावाचा पट्टा आता महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांकडे वेगाने सरकत असल्यामुळे ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। समुद्राचे बाष्प घेऊन येणारे वारे जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा तापमानाचा मोठा फरक जाणवतो, यामुळे आकाशाचा रंग काळकुट्ट होतो। हवामान प्रणाली ही सक्रिय होत असून वाऱ्यांची दिशा ही आता थेट कोकणाच्या मार्गातून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने प्रवेश करत आहेत आणि ती एका मार्गातून एक जिल्ह्यातून विळख घालत येत आहे। 3 दिवसात अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे, कारण पहिल्या दिवशी वाऱ्याचा तीव्रतेचा फटका आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा झटका महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना बसणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 10 ते 15 दिवसापासून पावसाचा जोर जितका असतो तेवढा पावसाच्या पडण्याच्या शक्यता आहे। सरासरीच्या जास्त पाऊस पडणार आहे। 15 दिवस जेवढा पाऊस पडू शकतो तो एका दिवसांमध्ये पडणार आहे। तिसऱ्या दिवशी हे वारे गारव्याच्या पावसाचे असणार आहे। विजांचा तांडव होण्याची देखील शक्यता आहे असं आपल्याला इथं वर्तवत आहे। पुढच्या 2 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये ही प्रणाली सक्रिय होत आहे, तेव्हा कमी दाबाचा प्रचंड दाब तयार होणार आहे आणि तिथून ढगफुटी सुरुवात होईल। जर तुम्ही नकाशाला
पाहिला असाल तर ते वारे हे एका सरळ रेषेत येत नसून तर ते गोलाकार पद्धतीने म्हणजे चक्रीवादळासारखे येत आहेत आणि ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याकडे प्रवेश करताना हवामानामध्ये मोठा बदल घडून येणार आहे. मैदानी भागामध्ये तर 100 किलोमीटरपर्यंत वाऱ्याचा वेग वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या दिवशी 15 जिल्ह्यांमधून पावसाचा जोर वाढेल, नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये या संकटाचा सामना करावा लागेल आणि तिसऱ्या दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये परिस्थितीची अत्यंत गंभीर होण्याची शक्यता होऊ शकते. पुढच्या 2 तासांमध्ये हे वातावरण पूर्णपणे बिघडणार आहे. वातावरणीय दाब कमी होत असल्यामुळे थंड वारे वाहू लागणार आहे. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपते असेल तेव्हा दाटून आलेले ढग बऱ्याच वेळ सुरुवात होऊ शकतं. मध्यरात्री पावसाचा जोर अचानक वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, निसर्ग आपले रौद्र रूप धारण करत आहे, त्यामुळे सतर्कता बाळगावा. विजा कडकडताना झाडाखाली अजिबात थांबू नका, कारण बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राचे एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत आणि ही हाय एनर्जी सिस्टीम अरबी समुद्राकडून येणारी बाष्प आणि बंगालच्या उपसागरातून येणारी वारे घेऊन महाराष्ट्राच्या दिशेकडे झेपावत आहे. त्यामुळे जेव्हा 2 प्रवाह एकाच ठिकाणी येतील तेव्हा हवेचा दाब घसरला जाईल आणि ढगफुटी होणार म्हणजे होणारच. वारे जमिनीचे नाहीत तर आकाशातून एखाद्या चक्रीवादळासारखे खाली झेपवले जात आहेत. त्यामुळे भौगोलिक स्थितीमध्ये ही बदलणारी जाणारी गोष्ट आहे. विजांचा कडकडाट होणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचे वादळी वाऱ्यांचा देखील इशारा दिलेला आहे, कारण मुंबईकडून येणारे हे वारे चक्रीवादळासारखे जिल्ह्याकडे झेपावले जात आहे. ज्या क्षणी पावसाचा थेंब पडाल सुरुवात होईल तेव्हापासून पाऊस नाही थांबणार. पावसाचे एक जबरदस्त भीती तयार होत आहे आणि ती मध्यरात्रीच्या वेळी आक्रमण करणार महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे 3 ते 4 पट्टे वेगाने झेपावले जाईल. या काळामध्ये विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो. 4 ते 5 तासांचे नदी नाल्यांना पाणी पातळीची वाढ होण्याची शक्यता आहे. डोंगरावरून पाण्याचे प्रचंड ओहळे वाहू शकतात आणि भागामध्ये पाणी साचून जनजीवन ठप्प होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून नसल्याने समुद्राच्या लाटांची तीव्रता अधिक असेल, त्यामुळे पश्चिममारी करणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कता बाळगावी. वाऱ्याची दिशा ही चक्राकार पद्धतीने सुरू होत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये आज वातावरण भयंकर होईल, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.